विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. जीवनोपयोगी मानसशास्त्र या पेपर क्रमांक 3 मधील प्रकरण क्रमांक 1 उत्तम आरोग्याच्या दिशेने या प्रकरणाच्या अगदी आपण अंतिम टप्प्याकडे वळत आहोत. मागील तासाला आपण सुखसमाधानाचे संवर्धन हा महत्त्वपूर्ण आणि शेवटचा मुद्दा आपण अभ्यासत होतो. सुखसमाधानाचे संवर्धन कसे करावयाचे, म्हणजेच सुखी आणि समाधानी जीवन कसे जगायचं याचे 4 उपाय आपण पाहणार आहोत, असं मागील तासाला मी म्हटलेलं होतं. आणि त्यापैकी महत्त्वाचे जे 2 उपाय होते, त्यापैकी पहिला आपल्या प्रकृतीची काळजी कशी घ्यायची आणि संतुलित आणि समतोल आहार कसा असायला पाहिजे, या 2 उपायांची चर्चा आपण मागील तासाला केलेली होती. आज आपल्याला उर्वरित जे 2 उपाय आहेत त्यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती, ज्याला फिजिकल फिटनेस असं म्हटलं जातं, आणि सामाजिक आधार शोधणं म्हणजे सोशल सपोर्ट शोधणं, या 2 उपायांची आज आपल्याला या ठिकाणी चर्चा करावयाची आहे. बघूया आपण ते नेमके 2 उपाय कशा पद्धतीचे आहेत. पहिल्यांदाच आपण बघूया शारीरिक तंदुरुस्ती, म्हणजेच सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी, म्हणजेच सुख समाधानाचे संवर्धन करण्यासाठी तिसरा जो महत्त्वपूर्ण उपाय आहे तो म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फिजिकल फिटनेस असं म्हणतो. आता आपलं शारीरिक आरोग्य असो किंवा मानसिक आरोग्य असो, ते जर तंदुरुस्त राहायचं असेल, म्हणजे आपण शारीरिकदृष्ट्या फिट राहायचं असेल, तर त्यासाठी आवश्यक आहे तो म्हणजे आपला व्यायाम, ज्याला आपण इंग्रजीमध्ये एक्झरसाइज असं आपण म्हणतो. आणि हा व्यायाम हाच आपल्या शारीरिक तंदुरुस्तीचा एक चांगला मार्ग आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. आता व्यायाम म्हणजे नेमकं काय, तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये व्यायाम म्हणजे शारीरिक कसरती असा एकमेवच त्याचा अर्थ घेतला जातो. तर विद्यार्थी मित्र हो, व्यायाम म्हणजे फक्त शारीरिक कसरती एवढाच अर्थ मर्यादित नसून चालणं, पोहणं, उड्या मारणं, विविध प्रकारचे खेळ खेळणं, जिममध्ये जाऊन विविध प्रकारचा तो शारीरिक व्यायाम करणं, अशा अनेक गोष्टींचा समावेश हा व्यायामामध्ये होतो. म्हणजे यातल्या ठराविक गोष्टीवर जरी तुम्ही भर दिला, म्हणजे चालणं असेल, पोहायला जाणं असेल, फिरायला जाणं असेल, मग सकाळी फिरणं असो किंवा रात्रीच्या वेळी फिरणं असो, तर अशा पद्धतीचं जर फिरणं किंवा चालणं, पोहणं यावर तुम्ही जर भर दिला, चांगल्या पद्धतीने भर दिला, नियमितपणे त्याकडे लक्ष दिलं, तर नक्कीच तुमचं शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राहू शकतंय. आणि म्हणूनच शारीरिक तंदुरुस्त राहणे हा तिसरा उपाय जो आहे तो आपल्या सुखी आणि समाधानी जीवनाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्र हो, आजचं युग आपण धावपळीचं युग म्हणून आपण ओळखतोय. आणि आजच्या या धावपळीच्या युगामध्ये आज आपण पाहतोय की आपण वाढतं शहरीकरण असेल, औद्योगिकीकरण असेल, यासारख्या बदलामुळे आज आपलं जीवन खूपच म्हणजे गुंतागुंतीचं किंवा क्लिष्ट बनत चाललेलं आहे. आज आपण पाहतोय की प्रदूषण, मग जलप्रदूषण असेल, हवा प्रदूषण असेल किंवा ध्वनी प्रदूषण असेल, तर अशा अनेक प्रदूषणाचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. म्हणजे याला जबाबदार कोण आहे, तर याला जबाबदार निसर्ग नाही, तर याला जबाबदार आपणच आहोत. म्हणजे मानवच या गोष्टीला जबाबदार आहे. आणि म्हणूनच या ह्या ह्या ह्यासारखे जे काही बदल घडत आहेत आणि या बदलांचा विपरीत परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. आज पाहतोय आपण की मानवाचं जे काही दैनंदिन वेळापत्रक जे आहे, ते दैनंदिन वेळापत्रक आज बिघडलेलं आपल्याला चित्र पाहावयास मिळते. याचं कारण काय आहे, तर आपण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यापेक्षा भौतिक स्वास्थ्याला जास्त महत्त्व देत आहोत. म्हणजेच पैसा, प्रतिष्ठा, मान यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टीकडे आपण वळत चाललेलो आहोत आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला भौतिक स्वास्थ्य हे जास्त महत्त्वाचं आहे, पण त्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं काय असेल, तर आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल, म्हणजेच आपलं आयुष्यमान जर वाढवावयाचं असेल, म्हणजे दीर्घायुष्य आपल्याला लाभावयाचं असेल, तर आपण आपली शारीरिक तंदुरुस्ती चांगली राखणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण जो वेगवेगळ्या प्रकारचा जो व्यायाम आहे, त्या व्यायामाकडे आपण विशेष लक्ष द्यायला पाहिजे. आजकालच्या किशोरवयीन मुलांच्या मध्ये आपण पाहतोय की बऱ्यापैकी व्यायामाकडं त्यांचं लक्ष जातंय किंवा किशोरवयीन मुलं आज व्यायामाकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतंय. मग विविध प्रकारच्या ज्या जिम्स आहेत, त्या जिम्सकडं
किशोरी मुलांचा कल आज वाढलेला आपल्याला चित्र पाहावयास मिळते आणि तसं पाहायला गेलं तर हे एक आपल्यासाठी आशावादी चित्र आहे असं आपण म्हणू शकतोय. विद्यार्थी मित्र हो, काही किशोरी मुलं असेल किंवा काही लोकांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नव्याचं 9 दिवस ही जी काही मन आहे त्या म्हणीनुसार काही लोक व्यायामाला सुरुवात चांगल्या पद्धतीने करतात, मात्र थोडं दिवस गेलं की मग तो व्यायाम हळूहळू कमी कमी होत जातो आणि शेवटी तो पूर्णपणे बंद पडतो. तर मला या ठिकाणी एक गोष्ट अशी सूचित करायची आहे की तुम्ही व्यायाम जो करत आहात त्या व्यायामाचा जो काही नियमितपणा आहे तो नियमितपणा तुम्ही कायमस्वरूपी ठेवणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं शारीरिक आरोग्य त्याच पर्यायानं तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील आणि म्हणूनच व्यायामाकडे तुम्ही विशेष लक्ष पुरवायला पाहिजे. विद्यार्थी मित्र, आज आपण पाहतोय की मानवाचा जो काही कामाचं स्वरूप किंवा कामाचा व्याप जो आहे तो खूप वाढलेला आहे. खरं तर काम केल्याशिवाय आपलं पोट भरणं अशक्य आहे, मलाही माहीत आहे. पण काम जरूर करा, पण कामाचा अतिव्याप वाढवून घेऊ नका. आणि कारण ह्या अतिव्यापाचा किंवा अतिप्रमाणात काम केल्यामुळं त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. म्हणजेच काम जरूर करा, मात्र ते टप्प्याटप्प्यानं किंवा ते काम करण्याचं जे काही वेळापत्रक आहे त्या वेळापत्रक तयार करून त्यानुसार तुम्ही योग्य ती कार्यवाही करा, जेणेकरून तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. तुमच्या बाबतीत जर उदाहरण द्यायचं झालं तर काही विद्यार्थी आपल्याला असे पाहावयास मिळतात की आठवडाभराचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास आपण आठवड्याच्या शेवटी म्हणजे जो सुट्टीचा दिवस असतो तो म्हणजे रविवार, आणि त्या रविवारीच आपण काय करत असतो, पूर्णपणे वेळ आपला उरलेला जो अभ्यास आहे किंवा मागील ज्या काही आपल्याकडून राहिलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पूर्ण करण्याकडे आपला कल असतो. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला रविवारची सुट्टी कशासाठी असते, तर दिवसभर आपण आपल्या शरीराला विश्रांती द्यावी, आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्वस्थ राहावं यासाठीच सुट्टी असते. मात्र आपण काय करतोय, आपण याचा बरोबर उलटा वापर करतोय. म्हणजे आठवडाभर कंटाळा करायचा आणि आठवड्याभराचा जो अभ्यास असेल किंवा इतर जी काही कामं असतील ती रविवारी उरकून घ्यायची. खरं तर ज्या पद्धतीनं एखादं यंत्र असेल, यंत्र खूप वेळ चालवल्यानंतर त्याला थोडीशी विश्रांतीची गरज असते, अगदी त्याच पद्धतीनं आपलं शरीर सुद्धा एक प्रकारचं यंत्र आहे आणि ह्या यंत्राला सुद्धा एक विश्रांतीची गरज असते आणि ती विश्रांती देण्याचा दिवस म्हणजे रविवार असतो, हे आपण विसरता कामा नये. आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो, इथं पुढे लक्षात ठेवा, तुमची कामं, तुमची जे काही दिवसभराचा जो काही आठवड्याभराचं जे काही कामकाज असेल ते आठवड्याभरात पूर्ण करून घ्या आणि रविवारचा दिवस हा तुमच्यासाठी घालवा, तुमच्या शरीरासाठी घालवा, तुमच्या मनाच्या समाधानासाठी घालवा, हे तुम्ही लक्षात ठेवावं लागेल. मला या ठिकाणी अजून एक तुम्हाला छानपैकी उदाहरण द्यायचं आहे, ते म्हणजे जापानी लोकांच्या बाबतीत. आपल्याला माहित आहे जपान हा सध्या महासत्ता बनण्याच्या दृष्टीने आगेकूच करत आहे. विद्यार्थी मित्र हो, जापानीज लोक सुद्धा कामाला महत्त्व देतात. ज्या पद्धतीने आपणही कामाला महत्त्व देतो त्या पद्धतीने जापानीज लोकही कामाला महत्त्व देतात, कारण काम केल्याशिवाय आपण पोट भरू शकत नाही. मात्र हे जापानीज लोक आठवडाभर पूर्णपणे काम करतात आणि रविवारचा दिवस हा स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी पूर्णपणे देतात. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुमचं शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य जर तुमचं चांगलं ठेवावयाचं असेल तर त्यासाठी व्यायामाबरोबरच तुमच्या विश्रांतीची सुद्धा फार गरज आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवावं लागेल. पुढे मी अजून एक तुमच्या समोर मुद्दा ठेवलेला आहे की व्यायामावर आपण भर दिला पाहिजे, हे मलाही मान्य आहे आणि तुम्हीही मान्य करत असाल. मात्र हा व्यायाम करत असताना आपल्याला काही गोष्टी आवर्जून त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. अशा 5 ते 6 गोष्टी मी तुमच्या स्क्रीनवर दाखवलेल्या आहेत. पहिली गोष्ट दाखवलेली आहे बघा, की तुमच्या वैयक्तिक गरजा ओळखायला शिका. म्हणजे विद्यार्थी मित्र, आपण व्यायामाला सुरुवात करतो, व्यायाम नियमितपणे करतो, पण नेमकं आपल्याला काय गरजेचं आहे, आपल्या शारीरिक मानसिक गरजा नेमक्या काय आहेत हे पहिल्यांदा शोधणं आपण फार गरजेचं आहे. काही वेळेला असं पाहायला मिळतं की आपल्याला आपली जेवढी क्षमता आहे, आपली जेवढी कुवत आहे त्या कुवतीपेक्षा खूपच कमी किंवा खूपच जास्त गोष्टी आपण स्वीकारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, मग ते शारीरिक आरोग्य असो किंवा मानसिक आरोग्य असो. म्हणूनच व्यायाम करत असताना आपल्या गरजा नेमक्या काय आहेत, आपल्या आवडीनिवडी काय आहेत, या गोष्टीकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. दुसरं सांगितलेलं आहे आनंद मिळवणं. म्हणजे व्यायामाचा आपला हेतू जो आहे तो हेतू म्हणजे आनंद, सुख आणि समाधान मिळवणं असा असायला पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, ज्या प्रकारचे व्यायाम तुम्हाला आवडतात त्या व्यायामाकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे
आणि त्याच पद्धतीचा व्यायाम आपण करायला पाहिजे, जेणेकरून त्यातून जो काही मिळणारा आनंद आहे, त्यातून जे मिळणारं सुख समाधान आहे, ते तुम्हाला काय करेल, तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकेल. आणि म्हणूनच मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, की तुमच्या व्यायामाचा जो उद्देश उद्देश जो आहे, तो उद्देश असा असायला पाहिजे, की तो म्हणजे आनंद मिळवणे. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे, तिसरी या ठिकाणी मी गोष्ट सांगितलेली आहे तुम्हाला, की तुमच्या कृतीमध्ये तुम्ही बदल करायला शिका. विद्यार्थी मित्र हो, त्याच कृती केल्यामुळे आपल्याला कंटाळा येतो. तेच काम तुम्हाला पुन्हा पुन्हा करायला लावलं तर सुरुवातीला आपल्याला काम करण्यामध्ये गोडी वाटते आणि नंतर त्यातला रस कमी होत जातो, त्यातली गोडी कमी होत जाते आणि हळूहळू ती गोष्टच मग आपल्याकडून काय होते, पूर्णपणे बंद होते. आणि म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे, तुमच्या कृती, तुमच्या क्रिया तुम्ही बदलल्या पाहिजेत. काही दिवसाच्या कालावधीनंतर, काही आठवड्याच्या कालावधीनंतर किंवा एखाद्या महिन्याच्या कालावधीनंतर तुम्ही त्यामध्ये बदल करायला पाहिजे, जेणेकरून त्यातून जो आनंद आहे, तो आनंद तुम्हाला कायमस्वरूपी मिळत राहील. मला या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगायची आहे, की व्यायाम करणं म्हणजे फक्त काही जोर बैठका मारणे एवढ्यापुरता मर्यादित तुमचा व्यायाम असता कामा नये. तर कधी कधी तुम्ही पळायला जाणं, पोहण्याचा व्यायाम करणं किंवा उड्या मारणं, ज्याला आपण दोरी उड्या म्हणतो, तर अशा पद्धतीचे जे काही व्यायामाचे जे प्रकार आहेत किंवा कृती आहेत, त्यावर सुद्धा तुम्ही भर दिला पाहिजे. म्हणजेच त्या व्यायामाचा जो आनंद आहे तो तुम्हाला मिळू शकेल. आणि आनंद मिळणं म्हणजेच काय, तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी त्याचा फायदा होऊ शकेल. चौथं सांगितलेलं आहे, मगाशी त्या गोष्टीचा मी तुमच्यासमोर उल्लेख केलेला होता, आणि तो म्हणजे नियमित व्यायामावर तुम्ही भर द्यायला पाहिजे. म्हणजे जसं नव्याचे 9 दिवस अशा पद्धतीने व्यायाम न करता किंवा त्या व्यायामामध्ये खंड न पाडता कंटिन्युअसपणे तुमच्या व्यायामाची जी काही प्रक्रिया आहे ती चालू राहिली पाहिजे. म्हणजेच तुम्ही जो व्यायाम आहे तो दिवसागणिक वाढवत गेला पाहिजे. भले वाढवता नाही आला तरी त्यामध्ये खंडन पडून न देता त्यामध्ये नियमितपणा असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही नियमित व्यायामावर भर दिला पाहिजे. काही लोक जे व्यायाम तज्ज्ञ जे आहेत किंवा जे काही क्रीडा शिक्षक जे आहेत, त्यांचं असं मत आहे की जवळपास तुम्ही दिवसातून 30 ते 40 मिनिटं व्यायाम केला पाहिजे. म्हणजे 30 ते 40 मिनिटे जर तुम्ही व्यायाम करत असाल तर नक्कीच त्याचा जो काही अनुकूल परिणाम जो आहे तो तुमच्या शारीरिक तंदुरुस्तीवर होऊ शकेल आणि चांगलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुम्हाला लाभू शकेल. म्हणून तुम्ही नियमित व्यायामावर भर द्यायला पाहिजे. 5वा सांगितलेला आहे, ठराविक काळानंतर तुमच्या व्यायामाचं तुम्ही मूल्यमापन करायला पाहिजे. म्हणजे 1 महिना किंवा 2 महिना अशा पद्धतीने तुम्ही जर सलगपणे जर व्यायाम केला तर 1 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर तुम्ही आतापर्यंत जे काही केलं, जो काही व्यायाम केला, जे काही व्यायामाचे विविध प्रकार अवलंबलेत, त्यांचं मूल्यमापन करायला पाहिजे. म्हणजे दिवसागणिक म्हणा, तुमच्या आरोग्यामध्ये किंवा तुमच्या तब्येतीमध्ये काही फरक जाणवतो आहे का, आणि तो जाणवत असेल तर तो कशा पद्धतीने जाणवतोय याच्या नोंदी तुम्ही काळजीपूर्वकपणे ठेवणं किंवा त्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. अन्यथा नुसतं व्यायाम करताय आणि तिकडं नेमकं आपल्या शरीरामध्ये बदल होतोय की नाही याचे जर परिणाम जर तुम्ही जाणवून घेत नसाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या व्यायामाचं ठराविक कालावधीनंतर मूल्यमापन करणं फार गरजेचं आहे. त्याच्या नोंदी ठेवणं फार गरजेचं आहे. त्यानंतर 6वा घटक सांगितलेला आहे मी, संतुलित आहार. या घटकाची चर्चा आपण मागील तासाला सुद्धा केलेली आहे. म्हणजे तुमचा व्यायाम जो आहे तो व्यायाम तुम्ही निश्चित करा किंवा त्याच्यावर भर दिलाच पाहिजे. मात्र या व्यायामाबरोबरच त्याला सपोर्ट म्हणून एक चांगल्या पद्धतीचा जो आहार आहे तो आहार सुद्धा तुम्ही घेणं किंवा त्या आहाराकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. या संदर्भात तुम्ही विविध प्रकारचे क्रीडा शिक्षक असतील किंवा विविध प्रकारचे जे जिम्सचे जे प्रशिक्षक असतील यांचं सुद्धा मार्गदर्शन घेऊन तुम्ही विविध प्रकारचा जो आहार आहे, जो आपल्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक आहे, त्या बाबतीत तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकताय. तर अशा पद्धतीच्या 6 गोष्टी तुम्ही व्यायाम करत असताना किंवा व्यायामाचा कार्यक्रम ठरवत असताना लक्ष देणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र हो, एवढं सगळं ऐकल्यानंतर मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जर चांगल्या पद्धतीचं ठेवायचं असेल तर तुमची फिटनेस, ज्याला आपण तंदुरुस्ती म्हणतो, त्याकडे तुम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि ही तंदुरुस्ती आपण व्यायामाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं निर्माण करू शकतो आणि एक चांगलं आरोग्य किंवा दीर्घायुष्य आपल्याला मिळवण्याच्या दृष्टीने हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतंय. हा झाला 3रा घटक. 4था घटक आहे शेवटचा घटक,
किंवा शेवटचा उपाय आहे सामाजिक आधार शोधणं. विद्यार्थी मित्र हो, यापूर्वीच मी सांगितलेलं आहे की शारीरिक, मानसिक आणि आपली सामाजिक गरज ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपण आपल्या शारीरिक आरोग्याकडे निश्चितच लक्ष देतोय. शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं याचाच अर्थ आपण आपल्या मानसिक आरोग्याकडे देखील लक्ष देण्यासारखाच आहे. खरं तर आपण फक्त आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगल्या दृष्टिकोनातून आपण नेहमी प्रयत्नशील असतो. पण विद्यार्थी मित्र हो, याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतंय की शारीरिक, मानसिक आरोग्याच्या बरोबरच आपण सामाजिक आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे. सामाजिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? तर समाजामध्ये राहत असताना, समाजामध्ये वावरत असताना सामाजिक गरजा असतील, सामाजिक आंतरक्रिया किंवा सामाजिक संबंध करण्याच्या दृष्टीने आपण तिकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. म्हणजेच समाजातील ज्या काही चालीरीती असतील किंवा समाज व्यवस्था जी असेल, त्या समाज व्यवस्थेशी आपण परिपूर्ण असणं फार गरजेचं आहे किंवा त्या समाज व्यवस्थेत आपण एकरूप असणं फार गरजेचं आहे. जेणेकरून जेव्हा आपण कधी अडीअडचणीत येऊ, जेव्हा एखादं संकट आपल्यासमोर उभं राहील, तेव्हा समाजातील लोक आपल्या पाठीशी उभं राहू शकतील. आणि असे जर लोक आपल्या पाठीशी उभं राहत असतील तर नक्कीच तुमचं सामाजिक आरोग्य चांगलं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. बघा, एक मराठी म्हण आहे, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, असतील शिते तर जमतील भूते. अशा पद्धतीची जी काही मराठी म्हण आहे आपण नेहमी ऐकतो किंवा अनुभवलेली सुद्धा असेल. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे भरपूर काही असेल तर अशा वेळेला लोक तुमच्याकडं जमा होतात किंवा तुमच्या पाठीशी असतात. मात्र जेव्हा तुम्ही एखाद्या संकटात असता किंवा एखाद्या अडचणीत येता, त्यावेळेला मात्र तुमच्या पाठीशी कोणीही नसतं. म्हणजे याचा अर्थ काय असतो? तर याचा अर्थ असा आहे की तुमचं सामाजिक आरोग्य चांगलं नाही. विद्यार्थी मित्र हो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठलंही संकट उभं राहू दे, मग ते छोटं असो किंवा मोठं असो, तर अशा संकटाच्या प्रसंगी काही लोक जर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत असतील, त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला मदत करत असतील किंवा त्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी ते अगदी 2 हात करत असतील, तर नक्कीच याचा अर्थ तुमचं सामाजिक आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येऊ शकेल. आणि म्हणूनच सामाजिक आरोग्य याकडे सुद्धा तुम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि हे सामाजिक आरोग्य म्हणजेच तुमची सामाजिक परिपक्वता असं या ठिकाणी सुद्धा म्हणता येऊ शकेल. म्हणजेच केवळ फक्त तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं असणं इथपर्यंतच फक्त मर्यादित न राहता समाजामध्ये सुद्धा तुम्ही मिसळलं पाहिजे. सामाजिक जे काही उत्सव असतील, सामाजिक कार्यक्रम असतील किंवा समाजामधील इतर काही ज्या समस्या सुद्धा असतील, यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होणं गरजेचं आहे. त्या समाजाशी एकरूप होणं गरजेचं आहे. समाजामध्ये राहायचं कसं, बोलायचं कसं, कशा पद्धतीने आंतरक्रिया असायला पाहिजेत, मोठ्यांशी किंवा प्रौढांशी कशा पद्धतीने तुमचं वर्तन असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही जाणीवपूर्वक जर लक्ष दिलं तर नक्कीच लोक तुमच्याकडं चांगल्या नजरेने पाहायला लागतील. एक चांगला माणूस म्हणून तुमच्याकडे बघू लागतील. म्हणजेच तुमचं सामाजिक आरोग्य चांगलं राहील आणि अशा या सामाजिक आरोग्याचा उपयोग तुम्हाला संकटाच्या प्रसंगी नक्कीच जाणवेल. आता या संदर्भात कोहेन नावाचा एक विचारवंत आहे, ज्याने 1988 मध्ये संशोधन करून काढलेले निष्कर्ष आहेत. म्हणजेच सामाजिक आरोग्य चांगलं असणाऱ्या व्यक्तींचं बाबतीत जे काही निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष त्यांनी सांगितलेले आहेत. ज्या व्यक्तींचं सामाजिक आरोग्य चांगलं असतं अशा व्यक्ती संकटाशी समर्थपणे मुकाबला करतात. सामाजिक आरोग्य चांगलं असणं म्हणजे समाजाचा पाठिंबा असणं. म्हणजे जेव्हा व्यक्ती एकटी असते तेव्हा व्यक्ती त्या संकटाशी सामना करताना थोडीशी घाबरते, थोडीशी निराश होते, दुःखी होते. मात्र संकटाशी सामना करत असताना जर आपल्या पाठीशी 4 लोक असतील तर त्या संकटाला अगदी आपण समर्थपणे तोंड द्यायला देऊ शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी सामाजिक आरोग्य चांगलं असणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, सामाजिक आरोग्य चांगलं असणं किंवा सामाजिक आधार असल्यामुळं आपल्याला मानसिक आणि भावनिक आधार देखील मिळतो. म्हणजे 4 लोक आपल्या पाठीशी आहेत, म्हणजेच आपल्याला काही अडचण येणार नाही, त्या समस्येला आपण चांगल्या पद्धतीने तोड देऊ. हा जो काही मानसिक आणि भावनिक आधार जो आहे तो आधार या समाजामुळं आपल्याला मिळतो. त्याचबरोबर या सामाजिक आधारामुळं म्हणा किंवा सामाजिक आरोग्यामुळं आपला स्व आदरभाव देखील वाढण्यास मदत होते. स्व आदरभाव म्हणजे सेल्फ इस्टीम, म्हणजे स्वतःवरचा असणारा विश्वास, स्वतःवरचा असणारा प्रेम देखील वाढायला
मदत होते. त्याचबरोबर सामाजिक आधारामुळं किंवा सामाजिक आरोग्यामुळं आपलं दुःख देखील हलकं होतं. म्हणजे दुःखाचा किती जरी डोंगर आपल्यावर पसरला तरी सुद्धा आपल्याला त्याचं काहीही वाटत नाही. कारण का? समाज आपल्या पाठीशी आहे, 4 लोक आपल्या पाठीशी आहेत. म्हणजेच आपण या दुःखातून किंवा या संकटातून नक्कीच आपण काय होऊ, बाहेर पडू, हा विश्वास आपल्यामध्ये निर्माण होतोय. त्याचं कारण काय आहे? सामाजिक आधार किंवा सामाजिक आरोग्य. त्यानंतर शेवटचं सांगितलेलं आहे, इतरांशी चर्चा, सल्लामसलत आणि मार्गदर्शन यामुळे समस्येचं निराकरण होतं. म्हणजे जी लोक आपल्या पाठीशी आहेत, त्या पाठीशी असणाऱ्या लोकांशी आपण आपल्या समस्येची संदर्भात चर्चा करू शकतो, सल्लामसलत करू शकतो किंवा त्यांचं प्रसंगी मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकतो आणि अशा मार्गदर्शनामुळे आपल्या समस्येचं चांगल्या पद्धतीने निराकरण होऊ शकतं. म्हणजे असे 5 प्रकारचे निष्कर्ष 1988 साली कोहेन यांनी काढलेले आहेत. ज्या व्यक्तींचं सामाजिक आरोग्य चांगलं आहे, त्या व्यक्तींना आपल्या जीवनात आलेल्या संकटाला चांगल्या पद्धतीने तोंड देता येऊ शकतं. यानंतर अजून एक विचारवंत आहेत. ठीक आहे. त्या विचारवंतांच्या बाबतीत सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकते. ते विचारवंत आहे जोर्म. जोर्म नावाच्या विचारवंतानं देखील 2005 साली संशोधन करून काही निष्कर्ष मांडलेले आहेत. ज्या व्यक्तींचं सामाजिक आरोग्य चांगलं असतं, म्हणजेच ज्या व्यक्तींना सामाजिक आधार चांगल्या पद्धतीचा असतो, अशा व्यक्तींकडे जवळीकता चांगल्या पद्धतीची असते. अशा व्यक्तींना मानसिक आधार चांगल्या पद्धतीने भेटू शकतो. भावनिक ओलावा सुद्धा निर्माण होऊ शकतो. कुटुंबामध्ये एक विशिष्ट प्रकारचा जिव्हाळा, प्रेम, आपुलकी निर्माण होते आणि अशा व्यक्तींना विश्वासू व्यक्तींची देखील चांगल्या पद्धतीने मदत मिळते. आणि अशा व्यक्ती कुठल्याही संकटाला 2 हात करण्यासाठी तयार असतात. संकटाशी चांगल्या पद्धतीने फाईट देखील करू शकतात. याचं कारण आहे, अशा व्यक्तींच्या पाठीशी 4-5 लोक आहेत. म्हणजे त्यांना सामाजिक आधार चांगल्या पद्धतीचा आहे. अशा पद्धतीचा निष्कर्ष जोर्म यांनी मांडलेला आहे. मला या ठिकाणी एक छानपैकी उदाहरण देखील तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. ते उदाहरण तुमच्या समोर मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे. एक इंग्रजीमध्ये आहे, एक मराठीमध्ये आहे. मराठीमध्ये जे उदाहरण आहे ते मी सांगितलेलं आहे बघा. उदाहरण म्हणण्यापेक्षा एक पंक्ती आहे, एका ओळी, कवितेतील ओळी आहेत. ती ओळी मी या ठिकाणी वाचतोय. असो कितीही ताप शिरावर स्मित वदनीचे कधी न पुसावे. बघा, या उदाहरणातून किंवा या पंक्तीतून नक्कीच आपल्याला सामाजिक आरोग्याचं महत्व लक्षात येईल. म्हणजेच तुमच्या डोक्यावर कितीही ताप आले, शिर म्हणजे डोकं आणि ताप म्हणजे ताण, संकट वगैरे वगैरे किंवा एखादी समस्या, म्हणजे तुमच्या डोक्यावर कितीही समस्या आल्या, कितीही अडथळे आलेत, तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरील, तुमच्या तोंडावरील, वदन म्हणजे तोंड म्हटलेलं आपण इथं चेहरा म्हणजे चेहऱ्यावरील तुमच्या स्मित कधीही पुसायचं नाही. नेहमी हसतमुखानं आपण त्या संकटाला सामोरं जायचं. हसतमुखानं आपण त्या संकटाशी मुकाबला करायचा, सामना करायचा, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हे करण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे आपलं सामाजिक आरोग्य किंवा सामाजिक आधाराची फार गरज असते. आणि सामाजिक आधाराची जी काही आधार जो आहे तो जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर भेटला तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचं जे काही हास्य आहे किंवा स्मित कधीही पुसलं जाणार नाही. दुसरं उदाहरण सुद्धा मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्माइल स्माइल अँड द वर्ल्ड विल स्माइल विथ यू. क्राय क्राय अँड यू क्राय अलोन. बघा, म्हणजे जर तुम्ही हसत असाल, नेहमी तुम्ही हसतमुख असाल, तर नक्कीच जग सुद्धा म्हणजे आसपासचे तुमचे जे लोक सुद्धा आहेत तुमच्या बरोबर असतील, तुमच्या बरोबर नेहमी हसत राहतील, आनंदी राहतील. मात्र तुम्ही जर रडायला लागला तर मात्र अशा वेळी तुम्हाला एकट्यालाच रडावं लागेल. म्हणून नेहमी हसतमुख राहा. समाजातील अनेक लोकांशी मिळून राहा. समाजातील लोकांच्या समस्या जाणून घ्या, जेणेकरून तुमच्या समस्येमध्ये ती लोक तुम्हाला मदत करू शकतील. आणि म्हणूनच नेहमी हसतमुख राहणं हा सुद्धा एक चांगला मार्ग आहे, जो आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवू शकेल. तर विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत आपण पाहिलं की सुख समाधानाचं संवर्धन कशा पद्धतीने करायला पाहिजे. याचे 4 उपाय होते. त्यापैकी 2 उपाय आपण यापूर्वीच पाहिलेले होते. त्यामध्ये आपल्या प्रकृतीची काळजी घेणं आणि दुसरा सांगितलेला होता संतुलित आणि समतोल आहार कशा पद्धतीचा असायला पाहिजे. आज आपण उरलेले जे 2 उपाय होते त्यामध्ये आपली शारीरिक तंदुरुस्ती आणि शेवटचा आपण बघितला सामाजिक आरोग्य किंवा सामाजिक आधार.
तर अशा पद्धतीने आपण सुख समाधानाचे संवर्धन कसे राखायला पाहिजे, कसे निर्माण करायला पाहिजेत, या प्रमुख आणि शेवटच्या मुद्द्याची आपण या ठिकाणी चर्चा केली. विद्यार्थी मित्र हो, इथं आपलं प्रकरण क्रमांक 1 उत्तम आरोग्याच्या दिशेने संपलेलं आहे. पुढील तासाला आपण प्रकरण क्रमांक 2 अत्यंत महत्वाचं, ते म्हणजे स्ट्रेस, ज्याला आपण मराठीमध्ये ताण असं म्हणतो, या प्रकरण क्रमांक 2 ला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी घरीच राहा, सुरक्षित राहा आणि शासकीय आदेशांचं पालन करा. धन्यवाद.